हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळ्याजणी? आय होप सगळ्या मस्त आणि स्वस्त असतीलच. तर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझे असे नवीन नवीन व्हिडिओ जे येतील ते सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. असेच माझ्याकडनं नवीन नवीन मी व्हिडिओ बनवण्याचा किंवा देण्याचा तुम्हाला प्रयत्न करत जाईन माझ्या ब्लॉगिंगच्या चॅनलच्या स्वरूपात. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. परत एकदा सांगते, व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा आणि काही तुमच्या प्रतिक्रिया असतील त्या कमेंटमध्ये मला सांगा किंवा कळवा. तर चला व्हिडिओला करूया सुरुवात. तर सगळ्यात पहिल्यांदा या कुकरमध्ये मी डाळ शिजवून घेतली होती. डाळ शिजल्यानंतर तिकडल्या साईडला तुम्ही पाहू शकता पातेल्यामध्ये वरण झालेलं आहे आणि इकडे त्याच कुकरमध्ये मी आता बटाटे उकडण्यासाठी घातलेली आहेत. तर बघा ही मटकीचं जरा माझ्याकडनं थोडंसं वाटोळं झालं. म्हणजे काय झालं बघा, मी सकाळी मटकी भिजत घातली होती काल सकाळी आणि संध्याकाळी तिला मोड आणण्यासाठी ठेवायची होती. पण माझ्या लक्षातच राहिलं नाही रात्री मोड आणण्यासाठी ठेवायची. सकाळी बघते तर मटकीचा वास असा थोडासा कुमट वास येतोय आहे आणि अशी चिकट झाली थोडीशी. तर म्हटलं काय करावं याचाच विचार करत होते, पण काही समजा थोडासा वास पण येत होता आणि टाकून पण दी वाटत नव्हती. थोड्या वेळ तशीच ठेवली पण शेवटी टाकूनच दिली मटकी. म्हटलं आपण खाणार आणि कस्टमरलाही देणार, उगा वास आला तर नकोच म्हटलं एकासाठी. त्याच्यामुळे ती मटकी मी ठेवलीच नाही, तेवढी टाकून दिली आणि खरंच खूप वाईट वाटलं थोडंसं. मला एवढी मटकी फेकून दिली याचं दुःख झालं. तर जाऊ द्या, असं काय छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात. तर ती मटकी मी तिथं साईडला ठेवली होती थोड्या वेळ, पण नंतर टाकून दिली. किती 2-4 पाण्याने धुली तर तिचा वास काय जायलाच नाव काढत नव्हता. तर जाऊ देत म्हटलं. कचऱ्याचा डब्बा आल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकून दिली होती परत ती मटकी. तर इथे मी कणिक मळायला घेतलेली आहे अगोदर. आता वरण वगैरे झालेलं आहे. म्हटलं भाजी आता कणिक मळून घ्यावी, तोपर्यंत भाजी करेपर्यंत चांगली मुरण म्हणजे चपात्या करायला लगेच. तर चला इथे मी कणिक मळून घेते. हे कणिक जास्त काही नव्हते आज, जास्त डबे 3च डबे होते आणि आम्हाला तर कणिक होती रात्रीचीच, कारण की रात्री 2 डबे कॅन्सल झाले होते एकाएकी. म्हणजे त्यांचा फोन आला, त्यांना कुठे बाहेर जायचं होतं अर्जंट, आणि मग त्याची 2 डब्याची कणिक तशीच राहिली होती फ्रीजमध्ये. तर म्हटलं ती काही आणि ही काही थोडी मिक्स करता येईल आणि होईल म्हटलं. आणि ही काय आता 3च डब्याची मळता येईल, म्हणजे जास्त काही राहणार नाही शिल्लक. तर कणिक वगैरे मळून झालेली आहे आता. पण लगे क्लीन करून घेत आहे. जे की पीठ वगैरे किचन वाट्याला सांडलेलं असतं ते सगळं क्लीन करते, नाही तर खरंच खूप परत चिडचिडपणा होतो. तर किचन वाटा क्लीन असेल तर मग काय वाटत नाही काम करायला. आणि ते तशाच पद्धतीने केलं. किचन वाटाही परत आपला जास्तच एक्स्ट्राच खराब होतो आणि परत मला वाटतं ते जास्तच काम वाढतं. तर बघा इथे मी तुम्हाला अजून एक टिप सांगते. कांदा किंवा टोमॅटो किंवा लसूण चिरायच्या वेळेस किंवा लसूण सोलायच्या वेळेस असं काहीतरी एखादं भांडं हाताशी घ्यायचं. आणि कसं लसणाचा आणि कांद्याचा पाला थोडासा हलका असतो, थोडीशी वाऱ्याची झुळूक आली की तो कुठं ना कुठं किचनमध्ये आपल्या पूर्ण पसरत जातो. त्याच्यामुळे एक अशा पद्धतीचं काही प्लॅस्टिकचा डब्बा वगैरे काही आपल्या घरात असेल त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो, किंवा एखादी साधी प्लेट वगैरे घेतली तरी चालेल. आणि असं त्याच्यामध्ये आपण हा कचरा साचवू शकतो आणि डायरेक्ट डस्टबिनमध्ये टाकू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला परत कचरा गोळा करायचंही टेन्शन नाही आहे आणि काहीच नाही, आणि आपला कचरा इकडे तिकडे कुठेही पांगायचं पण टेन्शन नाही आहे. तर मी अशाच पद्धतीने करत असते कांदा टोमॅटो चिरताना. ही टिप मला अगोदर माहिती नव्हती, पण आपल्याच एका सबस्क्रायबरनी सांगितलेली आहे मला एका व्हिडिओमध्ये की तू अशा पद्धतीने करत जा, आणि तेव्हापासून मी असं करते आणि खरंच सांगते माझं काम खरंच खूप इझी होत आहे. तर बघा आता कांदा वगैरे चिरून झालेला आहे आणि आता बटाट्याची भाजी करायची म्हटलं त्याच्यामध्ये हमखास कांदा हा लागतोच. मला तर जास्तच आवडतो उलट कांदा बटाट्याच्या भाजीमध्ये. तरी शेंगदाण्याची चटणी केली होती मी दह्यासोबत खायला. दही आणि शेंगदाण्याची चटणी आम्हाला प्रचंड आवडते, त्याच्यामध्ये टाकून दह्यामध्ये शेंगदाण्याची चटणी. तर मग मी काढून घेते आहे एका वाटीमध्ये, कारण की याच्यामध्ये मला मिरची आणि लसूण बारीक करायचा आहे बटाट्याच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी. तरी ते तुमच्याकडे कोथिंबीर असेल तीही बारीक करू शकता. तर बघा आता हे बारीक करून घेत आहे.
बारीक झालेला आहे आणि मी ते बटाटा उकडत घातलेला, तर बटाटा बघितला, बटाटाही आपला पूर्णपणे चांगला उकडला गेलेला आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी घालून घेते आणि मग ह्याचे साल काढून घेते. तर काही जण थंड पाणी घालत नाहीत, तर थोड्या वेळ बटाटा नितळत ठेवतात आणि मग त्याचे साल काढतात. पण आता माझ्याकडे दुसरं कुठलं कामही नाही आहे, मी जेला ठेवू शकेन किंवा दुसरं काम करेन. आणि आता माझ्याकडे एवढा टाईमही नाही आहे, कारण की मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की मला जरा थोडासा उशीर झाला आहे. तर मग मी ह्याच्यामध्ये थंड पाणी घालून आपले बटाटे थोडेसे थंड करून घेतलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये आता हे बटाटे मी सोलून घेत आहे एक एक करून. तुमच्यासोबत आता मी बटाट्याच्या भाजीची रेसिपी शेअर करते. साहजिक आहे, कोणालाही बटाट्याची भाजी येऊ शकते आणि करतही असतील, त्यामध्ये तू काय त्यात नवीन शेअर करते. बघा, बाई बदलली, तिची भाजी करायची पद्धतही बदलते. तर मी कशा पद्धतीने करते तेच तुम्हाला आज दाखवते. तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी द्यायची. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता आवश्यक टाकायचं, पण माझ्याकडे ते कढीपत्ता नव्हता, त्याच्यामुळे मी ते टाकलाही नाहीये. तर बघा, कढीपत्ता नसेल तर नका टाकू, एवढं काही नाहीये. जिरी मोहरीची फोडणी द्यायची, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा भरपूर प्रमाणात. कांदा टाकताना अजिबात कंजूशी करायची नाहीये, कारण की बटाट्याच्या भाजीला कांद्याचा चांगला स्वाद लागतो. आणि नंतर जे आपण ही पेस्ट करून घेतली होती ती टाकायची आहे, मिरच्या आणि लसूणची. तर ही चांगली मस्त आपल्याला भाजून घ्यायची आहे, तिचा कच्चेपणा जातो. आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हळद थोडंसं भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि नंतर आपल्याला उकडलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपली भाजी झाली. तर ते बरेच माझ्याकडे आज काही वस्तू नव्हत्या, तर माझ्याकडे कोथिंबीरही नव्हती आणि कढीपत्ताही नव्हती. ज्या मेन गोष्टी मला बटाट्यामध्ये लागतात त्याच मेन गोष्टी नव्हत्या आज. तरी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तरी आपला बटाटा एक नंबर आणि मस्त झाला होता. तर ही बटाट्याची भाजी मी 3 लोकांसाठी केलेली आहे आणि आम्हाला घरी खायला थोडीशी राहिली होती 2-4 घासाची, आणि बाकीची सगळी डब्याला बरोबर पुरली. तर बटाट्याची भाजी झालेली आहे. माझं वरणही झालं होतं आणि तिकडल्या साईडला मी लगेच भाताचा कुकर लावलेला आहे. त्याच कुकरमध्ये ज्यामध्ये मी बटाटी उकडून घेतली होती, मी फक्त आतमधनं थोडासा विसळला आणि त्याच्यामध्येच मी कुकर लावलेला आहे. तर इथली थोडीशी आवरावर आणि सावर करून घेते, म्हणजे मला चपाती लाटायला किचन थोडंसं माझं मोकळं होईल. आणि किचनवरची सगळी घाणही मी क्लीन वगैरे करून घेते नंतर, म्हणजे चपात्या लाटताना काही मला प्रॉब्लेम येणार नाही, व्यवस्थित चपात्या लाटल्या जातील. तर इथे बटाट्याची भाजी शिजलेली आहे का ती पाहत आहे. आणि आता मी कढई उतरून घेते. तर ही स्टीलची कढई आहे, हिला पकडण्यासाठी व्यवस्थित काही येतच नाही मला उतरताना, खरंच खूप भीती वाटते ही कढई. तर तसेच उतरवते, तरी पण उतरवतेच, म्हणजे उतरावंच लागणारच ना. तर आता मग एक किचनमध्ये एक फडकं किचन वाट्यावर एक फडकं मारून घेते. मला चपात्या लाटून घ्यायच्या अगोदर, जरा थोडंसं क्लीन असलं की मग चपात्या लाटायलाही काही वाटत नाही. तर चला आता मी चपात्या लाटून घेते आणि मग बोलूया. कढई शेजारी ठेवलं होतं आणि भाताचा कुकरही तिथं ठेवलं होतं. तर सगळं मी शेजारी ठेवलेलं आहे. डबे भरण्यासाठी असं सोयीस्कर पडतं मला लगेच तिथे घ्यायला. आणि असं साईडला एका कोपऱ्यात मस्तपैकी आपलं बसतं आणि आपल्या चपात्या लाटून घेतले की तिथे लगेच डबे भरायला, त्याच्यामुळे मी अशी खाली ठेवत असते. तर चला चपात्या लाटून घेते आता मी. चपात्या वगैरे लाटून डबे वगैरे देऊन जेवण पण झालं होतं सगळं करून. हे काय परत शूट केलंच नाही, कारण की खरंच खूप घाई गडबड होते परत मागं. मग चपात्या लाटल्या तिथपर्यंतच फक्त शूट केलं होतं, नंतरचं मी काही शूट केलंच नाही. नंतर डबे वगैरे भरले आणि डबे देऊन आले आणि जेवण केलं. तर मग आज थोडासा टाईम उरला होता, तर म्हटलं आज
फ्रीजकडे बघावं, कारण की खूप दिवस झालं मी फ्रीज डीप क्लिनिंग केलीच नाही. वरचेवर फक्त पुसून घेत होते, डीप क्लिनिंग करायला जमलंच नाही. आणि मेसचे डबे चालू असल्यामुळे जमतच नाही. आपलं घरातलंच नुसतं म्हणजे समजा आपलाच फक्त स्वयंपाक, आपलंच नुसतं काही नसलं तर महागं तर जमतं, आपण लक्ष घालून करतो अशी कामं. पण अशा पद्धतीने मेसचे डबे किंवा दुसऱ्या बायका किंवा जॉब वगैरे करत असेल तर अशा बायकांना खरंच काही वेळेस टाईम भेटत नाही. आणि टाईम जरी भेटला तरी अंगामध्ये आळस असतो आणि त्याच्यामुळेही करू वाटत नाही. तसंच माझं काही झालं होतं, तर माझं लक्ष जात नव्हतं फ्रीजकडे जास्त करून घासण्यासाठी. तर म्हटलं आज काही जरी झालं तर आज फ्रीज घासावंच लागेल. आणि ती पाहू शकता डब्यामध्ये छोट्याशा कणिक केव्हाची मी भरून ठेवली ती माझ्याच लक्षात नाही. तर आज मला फ्रीज स्वच्छ करताना दिसली, तर ती आता सध्या मी टाकून दिली. तर बघा पूर्ण टोटल फ्रीजमधले आज डीप क्लिनिंग केली आहे मी. तर फ्रीजमधलं सगळं सामान अगोदर मी काढून घेतलं, सगळे त्याचे नाही का साईडचे कप्पेतले वगैरे सगळं ग्लास वगैरे बाहेर काढले सगळे. आणि आता ते मी घासणीने घासत आहे, स्क्रबरनी. तर हे तुम्ही म्हणताल हे सॉफ्ट आहे एकदम, काय असं खरबून नाही. तर अशा पद्धतीने घासते आणि अशाच पद्धतीने घासलं तरच फ्रीज क्लीन दिसतो आणि क्लीन होतो. नाहीतर तसा पुसून घेतला तर फ्रीज अजिबात क्लीन होत नाही. तर हे सगळं मी अशाच पद्धतीने घासून घेत असते दरवेळेस ज्यावेळेस मी डीप क्लिनिंग करते. नाहीतर साधं सिंपल असं मला जर वरचेवर फ्रीज जर पुसून घ्यायचं असेल तर मी आपलं एक फडकं मारून घेते फ्रीजमध्ये. पण आता लई दिवस झालं फ्रीजला घासलंच नव्हतं, तर म्हटलं आता ह्यावेळेस डीप क्लिनिंगच करून घ्यावी. तर अशा पद्धतीने सगळं जेवढं काही फ्रीजमधलं सामान होतं ते सगळं मी घासून घेतलेलं आहे. तर बाहेरचं सगळं घासून घेतलेलं आहे आणि घासून ठेवलं आहे सुकवत सगळं. तर आता फ्रीज घासायचं राहिलं आहे. तर फ्रीजही मी त्याच स्क्रबरनी घासणार आहे, ज्या स्क्रबरने मी फ्रीजमधले आतमधले घासले होते कप्पे, त्यानेच घासून घेणार आहे संपूर्ण फ्रीज. थोडंसं साबण लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने घासून घेत आहे. तर खरंच सांगते, प्रमाणाच्या बाहेर फ्रीज खराब झाला होता. मी तर माझ्या मनालाच लाजले, बापरे एवढा फ्रीज खराब होईपर्यंत बसले मी. केव्हाच घासायला पाहिजे होता, पण खरंच टाईमच भेटला नव्हता आणि लक्षातही राहत नव्हतं माझ्या फ्रीज घासायचा. तर जाऊ द्या, कधी ना कधी मुहूर्त लागलाच आणि आज घासून घेतलाच. तर अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. कुठलंही काम एकदम मला एकदम परफेक्टच करायचं आहे, अशा पद्धतीनेच करायचं आहे, नाही तर करायचंच नाही. तर तसं जर केलं तर ते कामच होणं शक्य नाही. मला असं वाटतंय ते कामच अपूर्ण राहणार. आणि जशी आहे तशी सुरुवात करावी असं मला वाटतं. तसंही माझं ह्या फ्रीजबद्दल झालं किंवा मग घासलं तर मला एकदम टकाटकच घासायचं नाही, तर मला फ्रीजच घासायचं नाही, वरचीवर मी पुसूनच घेणार नाही. आता तर मला फ्रीज घासायचं आहे, मला डीप क्लिनिंग करायची असं म्हणून या माझ्या फ्रीजची अशी अवस्था झाली. म्हणून म्हणते काम कसंही करायचं, म्हणजे एवढं काय परफेक्टच व्हावं म्हणून असं नेम नाही, जसं असेल तसं करायचं. तर माझ्यावरून तुम्हाला उदाहरण सांगते. तर बघा अशा पद्धतीने आपला फ्रीज वगैरे सगळा क्लीन करून झालेला आहे. तर तुम्हालाही माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत